हो त्याची सर. स्लिपची ओके. हे जे ओके, हे जे पहिलं वाक्य आहे ना, रोग्याच्या पूर्वीची आजारी पडल्यानंतरची अवस्था, यात काय बदल झाले हे जास्त सिग्निफिकंट आहे. म्हणजे जसं आपण म्हणलो ना, हा थर्स्टी आहे का थर्स्टलेस आहे, हॉट आहे का चिली आहे, त्याची झोपण्याची पद्धत कशी आहे, लेफ्ट साईडला झोपतो, राईट साईडला झोपतो, पालथा झोपतो किंवा उताना झोपतो, आणि तो इरिटेबल आहे का आनंदी आहे, या सगळ्या गोष्टी, दुःखी आहे का कसा आहे. तर हे जे जो आता जो प्रेझेंट कंप्लेंट साठी आलाय ना, ह्या कंप्लेंटच्या रिलेटेड आपल्याला, हॅलो म्यूट, हा सर, आवाज येतोय. हॅलो, हा सर, आवाज येतोय सर, आवाज. आवाज येतोय ना, कोणाचं हो सर. डिस्टर्बन्स म्यूट करा, ज्याचा माईक चालू आहे त्याने बंद करा बरं. जयश्री, डॉक्टर नितीन रसाळ, डॉक्टर सुधीर, येतोय आवाज आता? ओके. तर या सर्व गोष्टींकडे आपण आजारी आणि आजारीच्या आधीच, जसं आर्सेनिक तुम्ही म्हणले ना, थर्स्टलेस आहे किंवा थर्स्ट फॉर स्मॉल क्वांटिटी ऑफ डिसीज आहे. आता कोविड काळामध्ये काही आर्सेनिकच्या केसेस मी केल्या, त्यावेळेस त्या पेशंटनी आर्सेनिक या एवढ्या एकाच गोष्टी दिलंय का पेशंट घाबरला गे असतो, रेस्टलेस असतो, आणि त्याला परत 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 थोडं थोडं पाणी प्यायला वाटतं, पण तो त्याच वेळेस मागतो ज्यावेळेस तो आजारी आहे, ज्यावेळेस तो वॉर्ड मध्ये ऍडमिट आहे. तो असं नेहमीच नाही करत. मग त्यावेळेस ती जास्त सिग्निफिकंट आहे. आणि म्हणजे ह्या वाक्याला काय अंडरलाईन करायचं आणि कुठेतरी नोट डाऊन करायचं, निरोगी अवस्था आणि रोगी अवस्थातले बदलच जास्त महत्वाचे आहे. मग त्याला तुम्ही स्टॅम्प नाही मारायचा का तो हॉट आहे, थर्स्टी आहे. आता कसं राहतं, आता चिली पेशंट आहे, त्याचं परसेप्शन आजारखानाच्या हिट आणि चिलला वेगवेगळं असतं, आलं का लक्षात? त्या पेशंटचं त्यावेळेस बदलतं. तापामध्ये, आता मी हॉट पेशंट आहे आणि मला तापामध्ये थंड हवा सहन नाही होते, बरोबर ना, मग मी हॉट धरायचं का? नाही. ऍक्च्युली तो जो चेंज झालाय, त्या चेंजला जास्त महत्व आहे. त्याच्या आधारे तुम्ही थर्स्टी, चिली, आता ब्रायोनियाचा पेशंट आहे, त्याला फिवर मध्ये खूप तहान लागते, मग तो थर्स्टी का? नाही, ऍक्च्युली त्याला ते तापामध्ये खूप जास्त पाणी पितो, लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर पितो. आर्सेनिक तो थोडं थोडं पाणी पितो. मग आपण दोन डिस्टिंग्विश करताना, त्यावेळेची ती कंडिशन डिस्टिंग्विश करताना ते पकडलेलं आहे, ते तसंच पकडायचंय. मग कधी कधी आपण एखादी रेमेडी ती थर्स्टी आहे आणि पेशंट तर थर्स्टलेस आहे म्हणून सोडून देतो, तसं करायचंच नाही. आलं लक्षात? हो सर सर. परत सांगा. नाही कळलं? नाही, थोडं परत रिपीट करा. मी हा, मी बरं, थोडक्यात ठीक आहे. सांगतो बरं का ओके. निशांत. हा सर. आणि मला ना म्हणजे सर्वांना सांगायचंय की आपल्याला ना हे जे लेक्चर आहेत, म्हणजे सर अभ्यास करतात, तुम्ही तुमचं वेळ काढून सर येतात, स्टडी करतात, तयारी करतात, स्क्रीन समोर येतात. तुम्ही तुम्ही सगळ्या लोकांनी पुस्तकं विकत घेतलेले, बोरिंग सब्जेक्ट आहे, तुम्ही तुमचा वेळ काढतात, येतात. तर माझी अशी इच्छा आहे की हे एज्युकेशन असं नको की आपल्याला कुठली परीक्षा द्यायची. आता काही कोणाला पेपर लिहायचे नाही का, ऑर्गॅनच्या दुसऱ्या अफोरिझम मध्ये काय लिहिलेलं होतं, पहिल्यात काय होतं, आंतरजुडाई काय. आता आपण आहोत प्रॅक्टिकली. सरांचं मागचं सेशन झालं ना, मी माझा छोटासा अनुभव सांगतो की बदल कुठे करायचे असतात आपल्याला. म्हणजे आपल्याला जर आपले हे कन्सेप्ट क्लिअर झाले तर, जसं सरांनी आता सांगितलं ना की चिली आणि हॉटमध्ये तुम्ही रेमेडीला हे करून ठेवू नका, किंवा थर्स्टी मध्ये तुम्ही बांधून ठेवू नका त्या रेमेडीला की असं असेल तरच मी देणार असं. तर सर मी एका केसमध्ये लॅकेसिस ही प्रिडॉमिनंट लेफ्ट साइडेड रेमेडी आहे. मी एका किडनी स्टोनच्या पेशंटला राईट साइडला किडनी स्टोन असताना लॅकेसिस दिलेलं आहे. आणि तर माझी जी आता आणि त्या आपण काल लॅकेसिसने परवा काम बघितली, पण केलं, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या पेशंटच्या लॅकेसिस होत्या, बाकी दुसरं राईट. म्हणजे थ्रू अँड थ्रू आता होतं. मग आपण मी काल, म्हटलं हा, डोकं कशाला खाजवत बसू ना मी. राईट. आता तुम्ही जे काल परवा जे अल्सरची बघितली आपण, गँग्रेनिस अल्सर, त्याचा राईट हँड इन्व्हॉल्व होता आणि मी लॅकेसिस दिलेले, काय संबंध? प्रिडॉमिनंटली लेफ्ट साइडेड म्हणले, कुठं आली साईड? काही संबंध बरोबर नाही ना. बरोबर तुम्हाला पेक्युलियर जे आता म्हणजे सांगितलं ना, सिग्निफिकंट सिमटम्स, पेक्युलियर सिमटम, ह्या गोष्टीवरती लक्ष द्यायचंय. आणि हेच तर शिकायचंय. ऑर्गॅन मध्ये काय असा खजाना होता जो तुम्हाला याच्या आधी माहित, सगळं ऑर्गॅन पालथं घालून माहित नव्हता? ते असंच कारण आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक ॲप्रोझोम सिरियली वाचत जाता ना, त्यावेळेस त्याचं अंडरस्टँडिंग, ज्यांनी शोध लावला ना, त्याला जे अंडरस्टँडिंग आहे ते आपल्याला तेव्हाच होतं. कोणीतरी येऊन कधी कुठला तरी मधला ॲप्रोझोम शिकवला का ते काही कळत नाही.
असं आहे. आता हे एक वाक्य एवढं महत्वाचं आहे, पूर्वीच्या निरोगी अवस्थेत व आताच्या रोगी अवस्थेत एवढे वाक्य पाठच करून टाकायचं, तेच बदल बघायचे, बाकीचं काही विषयच येत नाही ना. निशिकांत कळलं. म्हणजे हे बघ, पेशंट म्हणजे आता उदाहरणार्थ मी आहे पेशंट म्हणून मी क्लिनिकला आल्यानंतर मी सांगितलं डॉक्टर असं एवढे एवढे आजार आहेत मला. त्यानंतर ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही त्या माझ्यामध्ये इतकंच बघा की आजारी पडल्यापासून माझ्यामध्ये काय बदल घडलेले आहे. बदल कोणत्या लेवलला? मेंटल लेवलला, इंटेलेक्च्युअल लेवलला, इमोशनल लेवलला, फिजिकल लेवलला. मग माझ्यामध्ये Yes. जे घडलेले बदल आहेत हे तुम्हाला कुठून कळणार? एक ऑब्झर्वेशन मधून फिजिशियनला कळणार आहेत. माझ्या नातेवाईकांकडून, माझ्या आजूबाजूला जे लोक राहतात, कलिग असतील कामाला ऑफिसला, त्यांच्याकडून तुम्हाला कळतील. तुम्हाला ऑब्झर्वेशन मधून कळणार आहे स्वतःला, आणि मी सांगणार त्याच्यातून कळणार आहे. या सगळ्या गोष्टीतून जे पेशंट ज्या वेळेला नॉर्मल होता, म्हणजे मी 2 दिवसापासून आजारी आहे. 2 दिवसापूर्वी मला पांघरायला रोज लागत नव्हतं. मला पंखा 2च्या स्पीडवर पाहिजे होता. आजारी पडल्यापासून मला आता 2 ऐवजी तो पंखा बंद पाहिजे. पांघरायला लागत नव्हतं, मला पांघरून लागायला लागलेला आहे. हा झाला आजारी पडल्यानंतरचा बदल. तर या ॲफोरिझम मध्ये सरांना हे सांगायचंय की आजारी पडल्यानंतरचे जे बदल पेशंटमध्ये झालेले आहेत ते तुम्हाला त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. मला वाटतं झालं असेल आता clear. याच्यामध्ये एक उदाहरण देतो मी त्यांना. कोविड मध्ये मी पल्सडीला प्रिस्क्राईब करायचो. पल्सडीला कसं आहे, माइल्ड जेंटल. माझ्याकडे आलेले जे बी पेशंट मी पल्सडीने दिले असेल, त्या पेशंटचा तो आजार माइल्ड होता. म्हणजे त्याला जसं ब्राविनेमध्ये खूप हाय ग्रेड फिवर असायचा पेशंटला, पल्सडीलाच्या पेशंटच्या कोविडच्या पेशंटला तो माइल्ड फिवर असायचा. हा खोकला जरी आला ना तर 1 or 2 बाउट एज आलं का लक्षात. आणि मी अच्छा, तेवढ्या त्याच्यात 2 पण ते 3 mildness होतं. गोष्टीवरती माइल्डनेस पेशंटला तेच आहे ना, हो, निरोगी हो, हो, अवस्था आणि हो. रोगी वाव. अवस्था हे समजून घ्या. नाही नाही नाही, ऍक्च्युली मी त्या मी हे पेशंटच्या म्हणतोय आता सर, मी हे म्हणतोय की हा माइंड मधलं जे माइल्डनेस आहे ना, ते सिम्पटम मध्ये पण हा आलं की आजारात नाही हा नाही फिजिकली हा पण माइल्ड असतं. माइल्ड हा म्हणजे तो हा सगळ्याच हा बाबतीत माइल्ड असणार आहे ना. वाव. ऍक्च्युली आता मी जसं तुम्हाला डेंग्यू मध्ये पल्सडीला द्यायचंय नाही का, डेंग्यू मध्ये पल्सडी देताना तो त्याला फिवर कसा आता एकदम व्हायलंट बॅलोडोनाचा कसा असतो, अर्ध्या तासात आला इतका तापला सगळं एकदम लालच झालं, बरोबर आहे की नाही. तसं बरोबर. पल्सडीला नसणार आहे. पल्सडीला माइल्ड असणार आहे. पेशंट पण तुम्हाला माइल्ड पद्धतीने त्याला विचारलं ना, आता मी ते जी तुम्हाला ती आता रेमेडी टाकली ना, ती मागची डेंग्यूची केस ती हो हो पल्सडीला हो. होती. ते बाबा आल्यानंतर त्यांचं एवढं प्लेटलेट डाऊन होत आहे, पेशंट 8 दिवसापासून किती वैतागलेलं पाहिजे. ते आले एकदम व्यवस्थित बसले, सगळं एकदम शांततेत सांगितलं आणि त्यांना हा. हिंदीत बोलायचं ना, तो आपको कितना तकलीफ है, ते कुछ नहीं, ज्यादा कुछ नहीं, यहाँ पे थोड़ा सा दुखता है, यहाँ पे थोड़ा सर दर्द करता है, थोड़ा सा बुखार आता है, सगळं माइल्ड. म्हणजे जरी त्याला कंप्लेंट जास्त असलं तरी तो कमीच करून सांगायचं. माइल्ड एकदम त्याचं बोलणं चालणं सगळं माइल्ड होतं. आणि त्याला पल्सडीला दिलं, पल्सडीलानेच काम केलं त्याचं, बाकीचं काही विषयच नाही 8 दिवस न बघता. म्हणजे काय आहे, त्याच्या अवस्था ती जी माइल्ड अवस्था आहे, माइल्डनेस रेमेडी तुम्हाला कधी कळते माहिती का, ज्यावेळेस आता मला कोविड मध्ये पल्सडीला ब्रायोनिया, अँटीमटाड, फॉस्फरस, तुमचं आर्सेनिक, हे जे 7-8 रेमेडी आपण फ्रिक्वेंटली वापरली आणि फ्रिक्वेंटली पेशंट हे कंडिशन त्यावेळेस त्या ब्रायोनिया आला ना, पेशंट एकदम इतका उन्हातून आलो, इतकं ड्राय झालेलं आहे, मला एक 2-2, 3-3 तांबे पाणी पिल्याशिवाय राहतच नाही. झालं ना तो ब्रायोनिया. बरोबर खोकताना मला बरोबर. इतकं दुखतं का मला पकडून ठेवावं लागतं. संपलं ना, तिथेच ब्रायोनिया देऊन टाकला, संपला विषय. म्हणजे ती जी चेंजेस आहे, तुम्ही रेमेडी शिकताना पेशंट गेल्यानंतर तुम्ही ते खरंच, आता समजा काल मी लॅकेसिसचं तुम्हाला केस टाकली, तुम्ही प्रत्येकाने जाऊन ती लॅकेसिस पाहिलं पाहिजे. खरंच त्या पेशंट मध्ये डिस्चार्ज का बाहेर डिस्चार्ज पडल्याने आंबले त्याला रेट बरं बरोबर. वाटतं हो का. हो 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 मग ते कसं झालं. आणि याच्यासाठी ना आता लॅकेसिस तुमच्या, आता मी खेडेगावात बसतो, गोणस असतं ना, क्रेट हो वायपर, हो हो हो. वायपर आणि लॅकेसिसचं पॉइझन एकच असतं. गोणस चावल्यानंतर पेशंटच्या जखमेला कसं होतं मी बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे नेक्रोटिक टिश्यू गँग्रीन मध्ये बऱ्याच वेळेला लॅकेसिस देतो, कारण ते जे पॉइझन तिथं जसं ऍक्ट करतं तसंच आपली रेमेडी ऍक्ट करते. तशी म्हणजे ती गोणस चावल्यानंतर तिथं हाताला जसं होतं ना, तसं ते पिक्चर मध्ये दिसल्यानंतर आणि ते जसं उजिंग झाल्यानंतर त्याला बरं वाटतं, डिस्चार्ज. हे सगळं तुम्ही म्हणजे उद्या एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्याने डिस्कस केल्यानंतर ती रेमेडी त्या पद्धतीने वाचली ना, तर कायमचीच लक्षात राहते. मेट रेमेडी का तुम्ही असंच शिकणार. गुड. ओके, कळलं. सर अक्यूट Yes, केस sir. में डिविएशन समझ में आ जाता है, लेकिन क्रॉनिक केस में तो एट्रीब्यूट्स क्रॉनिक प्लस केस में राइट, तो इसीलिए तो क्रॉनिक केस में जो बगला ना फंडामेंटल कॉज, उसके लिए ढूंढना पड़ता है, समझे, जो सब जगह पे ढूंढना पड़ता है. जैसे उसका सेक्सुअल फंक्शन कैसा है, वो क्या करता है, उसकी आदतें क्या है, उसका इंडिविजुअल कैसा है, उससे पूछना, रिलेटिव से पूछना, सब जगह पे ढूंढना पड़ता एफोरिज्म है. 5 में इसके बारे में डिस्कस हुआ मैडम ना.
हा हा नहीं डिविएशन क्रोन कैसे अच्छा सॉरी ओके प्लीज कंटिन्यू सर। एक्यूट केस में डेविएशन इतना प्रोमिनेंट नहीं रहता, दिखता नहीं है, इसलिए तो वो सब Chronic देना पड़ता है वहां पे। क्रॉनिक एक्यूट में कैसे, हाँ क्रॉनिक में, एक्यूट में कैसे है, दो ही सिम्टम है, वो बुखार में ज्यादा पेन्स होता है, ब्रायो ने दे दिया, ऐसा है ना, यस इसीलिए हाँ तो वो क्रॉनिक इजी में डिटेल हिस्ट्री चाहिए। ओके 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 सर, 7 वाजेचा का? येस सर. सर मॉर्बिड फिनॉमिना बोला. वरती थोडंसं बोला ना सर. ते आहे ना पुढे, ते कुठे बघितलं तुम्ही मॅडम ते? 6 टायपोरिझम मध्ये ब्रॅकेट मध्ये सर मॉर्बिड फिनॉमिना हा मॉर्बिड फिनोमेना म्हणजे थोडक्यात जे मी सांगितलं ना, मॉर्बिड फिनोमेना म्हणजे मग कसं आहे माहिती का, आजार शरीरामध्ये कसा डेव्हलप झाला, जे आपण जसं आता डेंग्यू मध्ये प्लेटलेट कमी झालंय, बरोबर आहे की नाही, किंवा त्याचा इमोलॉजिक शॉक गेलाय, बीपी लो झालाय, हे सगळं त्याचं मॉर्बिड फिनोमेना म्हणजे शारीरिक व्याधी कशा कशा करतात, जसं कॅन्सर मध्ये गाठ झाली, मग ती कशा पद्धतीने हिस्टोपॅथ कडे नेली, मग तपासली, मग तो कुठला कॅन्सर आहे तो डिटेक्ट केला, मग त्याची स्टेज ठरवली आणि मग त्याची ट्रीटमेंट ठरवली. हे झालं मॉर्बिड फिना, म्हणजे तो आजार कसा शारीरिकदृष्ट्या तो प्रोग्रेस झाला, तो शरीरात काय काय बदल करत गेले, अलग लक्षात, मटेरियलिस्टिक कन्सेप्ट नुसारच करायचंय. आणि आपण काय करतोय, फक्त सिम्पटम आणि सिम्पटम धरूनच ट्रीटमेंट करतोय. मॉर्बिड फिनोमेना म्हणजे तो आजार त्या शरीरामध्ये काय, शरीरात मॉर्बिड मटेरियलिस्टिक लेवलला त्याच्यात काय बदल करत गेले, तो कसा प्रोग्रेस झाला, हे सगळं बघतोय आपण. जसं डायग्नोस्टिक सोनोग्राफी केली, ब्लड टेस्ट केला, एक्सरे केला, हे काय आहे, आपण शोधतोय तो आजार कसा वाढतोय, नाही का. जर आता तुम्ही कॅन्सरची गाठ काढली, नंतर पेट स्कॅन केला नॉर्मली, आणि नंतर 2 वर्षांनी परत पेट स्कॅन केला, त्यात पुढे गाठ आली, कशी काय आली? म्हणजे हा तुम्ही एवढा किस पाडलाय कॅन्सरचा, त्याचा काही फायदा झाला का तुम्हाला? काहीच नाही झाला. तो जो फिनोमेना आहे तो मॉर्बिड फिनोमेना आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याचं आपलं काही कामच नाही, असं तिथं सांगितलेलं आहे. मॉर्बिड फिनॉमिनाला ना आपण ऑनसेट ड्युरेशन प्रोग्रेस जे ॲलोपॅथी मध्ये म्हणतो ना, तर त्याच्यातलं ओडीपी जो आहे ना, तो जे ओडीपी आपण लक्षात जे ठेवायचं. आपण बरोबर. रिपोर्टच्या आधारे डायग्नोसिस करत बसतो. आता म्हणजे कसं आहे, ॲलोपॅथी मध्ये, मॉडर्न सायन्स मध्ये आपण जसं डेंग्यू झालाय, त्यांनी त्याचं ते क्रायटेरिया ठरवलेलं आहे ना, जसं कॅन्सर झालाय त्याचे स्टेजेस त्यांनी ठरवून टाकलेलं आहे, त्याचं थेरोटिकल काम केलेलं आहे, बरोबर की नाही. आणि मग आता समजा एखाद्याला थ्रोट पेन आहे किंवा थ्रोटचा कॅन्सर झालाय, प्रत्येकामध्ये सिम्पटम वेगवेगळे असतात, पण त्यांच्यासाठी तो एकच कॅन्सर आहे ना, आणि त्यांना ते एकच ट्रीटमेंट आहे. तसं आपल्याकडे आहे का? आपण थ्रोट कॅन्सरचं 4 पेशंटला 4 पेशंटला 4 वेगळ्या रेमेडी देणार आहे. त्यांचं तो 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 क्रायटेरिया ठरलेला, तेवढंच रेडिएशन, तेवढंच केमो, तेवढंच देणार आहे. का तर त्यांना ते मॉर्बिड फिनोमेना त्या लेवललाच माहिती आहे, आणि आपल्याला त्या लेवलशी काही कर्तव्य नाही. ओके. ओके या सर 7. ओके सर. सर बोला. सर ॲक्यूट केसमध्ये आपल्याला म्हणजे मेंटल सिम्पटम किंवा बाकीचे जे जनरल्स आहेत ते म्हणजे पटकन चेंज होताना दिसतात. आता क्रोनिक केस जर खूप वर्षांपासून असेल, तर मग त्याच्यामध्ये काय त्याचे मॅडम? जे चेंज हा हां. हा तुम्ही बोला. लोक आहे चेंज ना, झालेले 5वा ॲफोरिझम जो आहे ना मॅडम, 5वा ॲफोरिझम परत एकदा वाचा, परत एकदा त्याला आणि अंडरस्टँड त्यात करा. त्यात 5th एक ऍड ॲफोरिझम करतो, मध्ये जे हा जे जे लोक नुकतीच होमिओपॅथी शिकताय, त्या लोकांना क्रोनिक मायझम आणि क्रोनिक केस समजणं फार उशीर लागणार आहे. एवढ्या लवकर त्याच्यावरतीच विचार करत बसलं तर तुम्हाला लवकर कळणारच नाही. ऍक्च्युअली तुम्ही पूर्ण ऑर्गॅनिकच्या शेवटपर्यंत जाल, तेव्हा तुम्हाला तो क्रोनिक मायझम आणि क्रोनिक केस कशी डेव्हलप होतीये त्याचं अंडरस्टँडिंग झाल्यावर तुम्हाला ते ऍक्च्युअली काय बघायचंय क्रोनिक केस घेताना तेव्हाच कळणार आहे. हो सर, चालेल सर. ओके. आता 7th ॲफोरिझम मध्ये कॉज ऑकेशनलिज म्हटले. कॉज ऑकेशनलिज म्हणजे काय? एक्साइटिंग आणि मेंटेनिंग कॉज आपण ते काढले पाहिजे, हॅज टू बी रिमूव्ड. त्याच्यामध्ये कॉज मेंटेनिंग कॉज आणि एक्साइटिंग कॉज आता मगाशी कोणीतरी डिस्कस केलंय आपल्याला, नाही का. हो त्याच्या तर फुटनोट मॅडमने मध्ये सांगितलं फुटनोट मध्ये असं म्हटलं का प्रत्येक हुशार फिजिशियनने प्रथम रोग्याची अवस्था, अस्वस्थता म्हणजे त्याला जे त्रास होतोय त्या गोष्टी कशामुळे वाढताय ते प्रथम काढण्याचा प्रयत्न करेल. जो खरंच हुशार फिजिशियन तो काय करेल, समजा त्यांनी काय उदाहरण दिलं, एखाद्याला फुलाच्या स्ट्रॉंग वासाने जर चक्कर येत असेल, त्रास होत असेल, तर आपलं पहिलं कर्तव्य काय आहे का त्याला त्या वासापासून दूर नेणे. म्हणजे काय तो एक्साइटिंग फॅक्टर आणि मेंटेनिंग कॉज आहे, त्याला तिथंच ठेवलं तर त्याला बरं वाटेल का? नाही. मग ते शक्य आहे ना. जसं आता मगाशी म्हटलं प्रायमरी कॉज आहे, प्रायमरी कॉज आपल्याला माहित नाही, त्याच्या मागे पळण्यापेक्षा तुम्हाला एक्साइटिंग कॉज माहिती आहे
किंवा मेंटेनिंग कॉज माहिती तो काढू शकतो, कारण तो दिसतोय आणि तो काढला तर पेशंटला लगेच बरं वाटणार आहे, मग आपण तो काढला पाहिजे. आलंय का लक्षात? जसं टाईट बँडेजमुळे एखादी जखम आहे ना ती खराब होते, मग आपलं काय कर्तव्य आहे का आपण ती बँडेज सैल केली पाहिजे, कारण तो त्या गोष्टीमुळे ती आजार मेंटेन राहिलेला आहे, नाही का? जेव्हा केव्हा एखाद्या जसं लहान बाळ नाकात कानात काहीतरी वस्तू घालून येते, मग तिथं काय कर्तव्य आपलं काढू शकतो फिजिकली, ती काढून टाकली पाहिजे. नवजात बाळ जन्माला आलं त्याचं इनपरफोरेटेड अॅनस आहे, ते काय ते त्याचं आपलं काय कर्तव्य ते ओपन केलं पाहिजे, नाही का? मग त्यावेळेस तुम्ही ते काय कशाने करताय, मग ते सर्जरी करताय किंवा आता तुम्ही चिमट्याने नाकातला वस्तू काढताय, ते काढणं पहिलं कर्तव्य आहे आपलं. हे फुटनोट मध्ये त्याने एक्साइटिंग आणि मेंटेनिंग कॉजच्या बाबतीत सांगितलंय. आता पुढे काय सिम्पटम टोटलिटी म्हणजे पोर्ट्रेट ऑफ डिसीज कसा फॉर्म केला, आणि तो जो पोर्ट्रेट तुम्ही आता जे मागच्या एपिसोड मध्ये आपण पोर्ट्रेट शिकलो मध्ये, आता हा पोर्ट्रेट ऑफ डिसीज म्हणजे सिम्पटम टोटलिटी नुसार तुम्हाला जे चित्र तयार झालंय आपण त्यालाच आजार म्हटलं पाहिजे. मगाशी जे म्हणलं ना मॉर्बिड फिनोमिनामुळे तो आजार कसा झाला, त्याची गाठ पुढे होती कशी होती, त्याची अनाटॉमी फिजिओलॉजी पॅथॉलॉजी हे सगळं बघितलं. याच्याशी कर्तव्य नसताना आपल्याला जे चित्र स्पष्ट झालेलं सिम्पटमच्या बेसिसवरती त्यालाच आजार असं समजून ते आजार होईल. बाह्य स्वरूपातील पिक्चर म्हणजे हाच तो जो तुम्हाला पोर्ट्रेट दिसतोय तोच खरा आतला आजार आहे. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला जे सिम्पटम दिसले जे तुम्हाला चित्रित झालेलं आहे, आलं का लक्षात, तोच खरा आजार आहे. मग तो कॅन्सर आहे का डेंग्यू आहे का त्याला बाकीचे कुठले आजार आहे, ते त्याचं रिफ्लेक्शन हाच आजार आहे, आणि आपण त्याच आजाराला गृहीत धरून रेमेडी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि तोच सक्षम पर्याय आहे. म्हणजेच प्रत्येक आजारी केसमध्ये फिजिशियनने फक्त सिम्पटम टोटलेवरतीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे, व तो आजार बाहेर काढताना म्हणजे त्याला कमी करताना घालवताना त्या रुग्णाला हेल्दी अवस्थेत पोहोचवताना त्या टोटलेवरती लक्ष केंद्रित करूनच रेमेडी दिली पाहिजे. मग तो तुमचा पॅथोफिजिओलॉजिकली आजारचं डायग्नोसिस काही असले तरी. नंतर आता याच्यामध्ये ना फुटनोट परत एक दुसरी फुटनोट आहे. त्याच्यामध्ये हे जे आपलं टोटॅलिटी पोर्ट्रेट वगैरे कन्सेप्ट झाली डिस्कस, त्याच्यामध्ये जुने फिजिशियन म्हणजे ॲलोपॅथी करणारे काय करायचे माहिती का, त्यांना या आजाराचं कारण काही सापडलंच नाही, कारण तो एवढा मायक्रो लेवलला मायक्रो ऑर्गॅनिझम त्यावेळेस सापडलं नाही. त्यांनी काय केलं, मग रोग्याला आराम मिळावा म्हणून काय करायचे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करायची, नाही का? म्हणजे जो सिम्पटम आहे जो जास्त त्रासदायक सिम्पटम आहे त्या म्हणजे जे सिम्पटमची टोटल त्याच्यापैकी एखादा सिम्पटम बरं करण्याचा प्रयत्न करायचे, ते कोणत्या बेसिसवर अँटॅगोनिस्टिक मेथड रेमेडी वापरायची. म्हणजे समजा एखाद्याला भाजल्यामुळं आग होती, मग तिथे बर्फ लावला, बरोबर नाही, त्याने काय झालंय त्याचं तिथं त्या काळापुरती त्याची ती आग कमी झाली, म्हणजे काय झालं त्याला बरं केलंय का असं त्यांची कन्सेप्ट होती का त्याला बरं केलंय, पण तसं कधी घडत नाही. कारण ती जी अँटिपॅथी वापरली अँटॅगोनिस्टिक रेमेडी वापरल्यामुळे त्याचा इफेक्ट निघून गेल्यानंतर म्हणजे तिथून तो बर्फ काढल्यानंतर त्याची आग पहिल्यापेक्षा जास्त निर्माण झाली, आणि याला आपण काय म्हणतो पॅलिएशन ऑफ सिम्पटम्स, नाही का? आता मगाशी आपण 2 लेक्चर पूर्वी पण एक पॅलिएशन शिकलोय, इथे एक पॅलिएशन सांगितलेलं आहे. काल का परवा एका मॅडमांनी पॅलिएशनचं परीक्षण आणि त्यांचं जे कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये हे जे का तुम्ही 1 किंवा 2 सिम्पटम ट्रीट करत बसला आणि पेशंटला बरं वाटलंय, बरोबर की नाही, म्हणजे तो बरा झालाय हा तुमचा समज आहे. मोस्टली ते असं कधी होतं, तुम्ही एखादी रेमेडी बाह्य स्वरूपात वापरली किंवा एका सिम्पटमला बरं वाटेल म्हणून ती रेमेडी दिली, त्यात ते पॅलिएशनच होणार आहे. तसं कोणीतरी म्हटलं ना कॅन्सर ते अल्सरच्या याच्यामध्ये आपण एखादं एक्सटर्नल मदर टिंक्चर लावलं, तर मी ते लावलं नव्हतं. त्याचं कारण काय माहिती का, ज्यावेळेस तुम्ही इग्निशिया किंवा कॅलेंडुला ते मदर टिंक्चर त्या तिथे लोकल ठिकाणी अप्लाय करता त्यावेळेस ती जखम लवकर बरी होणार आहे. पण काय माहिती का, जखम लवकर बरी करण्यात आपल्याला काहीच पॉइंट नाही, कारण तिला जे तोंड पडलेलं आहे, जे फ्लुइड बाहेर काढण्यासाठी व्हायटल फोर्सने ऍक्शन केलेली बंद ती जखम तिथं बंद झाल्यानंतर जे पॉइझनस मटेरियल बाकी शिल्लक राहणार आहे त्याचा 8 दिवसांनी 15 दिवसांनी परत उद्रेक होणार, परत त्याचा हात सुजायला लागणार आहे. आणि मग अशा वेळेस काय होतं, लोकल रेमेडी वापरल्यामुळे लोकल ती कंडिशन बरी होणार आहे, पण ज्याचं खरं कारण आहे आता त्या अल्सरच्या पेशंटला कुठलंही कारण नसताना रात्रीतून जखम झाली कशी, बरोबर की नाही, झाली तर ती बरी कशी करणार. तुम्ही लोकल ट्रीटमेंट केल्यानंतर बऱ्याच वेळा आपण बघतो जोपर्यंत एखादा ऍब्सेस तुम्ही रप्चर करत नाही तोपर्यंत त्याचे पेन्स कुठल्याही अवस्थेत बरे होत नाही. आपण ते सर्जिकल एक्सिजन करतो किंवा मग तो आपोआप फुटतो, त्याच वेळेस त्याला बरं वाटतं. म्हणजे मगाशी पहिल्यांदा लेक्चरच्या सुरुवातीला जे सांगितलं ना, जेव्हा कोणती गोष्ट रिमूव्ह होईल, मग ती डिस्चार्जच्या स्वरूपात असेल किंवा लक्षणाच्या स्वरूपात असेल, त्यावेळेस बरं वाटतं प्रत्येकाला.
जसं एखाद्याला आपण एखाद्या प्रवासात आहे, आपल्याला खूप जास्त लघवी लागलेली आहे आणि आपल्याला कुठेतरी टॉयलेटच भेटत नाही, आपण खूप वैतागलेलो आहे त्या गोष्टीसाठी आणि मग 2 तास खूप वेट केलं आणि कुठेतरी तुम्हाला भेटलंय आणि आता तुम्हाला टॉयलेट करता आलेली, तुझं फिलिंग आहे तुम्हाला जे एक्सप्रेस केल्यानंतर जो आनंद भेटतो ना, ते जे आहे ना रिमूव्हल ऑफ दॅट थिंग, ती जे आहे तीच खरं तर व्हायटल फोर्सचा आनंद आहे. आणि ज्यावेळेस व्हायटल फोर्स तुमचा आनंदी होणार आहे ना, त्यावेळेस तुम्ही बरे होणार आहे. म्हणून लोकली ट्रीटमेंट करायची नाही, लोकल डिसिजन केलं. आणि सरांनी जे पॅलिएशन आणि क्युअर मध्ये डिफरन्स सांगितलं होता, तुम्ही 4 ते 10 सिम्पटम घेतले, टोटॅलिटी केली, त्यातले 3 सिम्पटम तुम्ही होमिओपॅथी केली, सिलेक्ट केलेल्या रेमेडीने गेलेले. म्हणजे तुम्ही काही एक सिम्पटम गृहीत धरून रेमेडी दिलेलीच नाहीये. म्हणजे काय केलंय तिथं पॅलिएशन केलं म्हणजे पेशंटला आराम दिलेला आहे. तो जरी सध्या बरा नाही झाला, उरलेले 2 सिम्पटम साठी तुम्ही परत रेमेडी शोधणार आहे, परत ते 2 सिम्पटम घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. आलं का लक्षात? पण जे आधीच्या रेमेडीने जे 3 सिम्पटम गेलेले ते परत येणार नाही. जसं ऍलोपॅथिक ट्रीटमेंट मध्ये होतं, तुम्ही एखादा पेन किलर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला जास्त त्रास होणार आहे. जसं भाजलेल्या पेशंटला बर्फ लावल्यानंतर बरं वाटतं, पण बर्फ काढून गेल्यावर जास्त त्रास होणार आहे. तसं होमिओपॅथिक ट्रीटमेंट करताना घडताना दिसत नाही, त्याला आपण पॅलिएशन म्हणतो. पण हे पॅलिएशन आणि ते आता पहिल्यापासून लोकांना पॅलिएशन, सपरेशन आणि क्युअर मध्ये कायमच कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन इथं दूर होतं की तुम्ही 1 किंवा 2 सिम्पटम गृहीत धरून ट्रीटमेंट करता किंवा एक्सटर्नल रेमेडी लावून वर्ड्स घालवले किंवा एक्झिमा बरा केला, ते कधी होत नाही. ऍक्च्युअली त्याच्याचमुळं तुमचा जसं आता बरेच लोक ब्युटी प्रॉडक्ट वापरतात चेहऱ्यावरती पिंपल्स घालवण्यासाठी, मदर टिंक्चर लावतात. त्यांनी काय होतं, पुढच्या अॅपरोजम मध्ये पुढे कधीतरी तुम्हाला येईल का सरांनी लोकल रेमेडी वापरून ती बरं का नाही करायची? कारण ज्यावेळेस जे मॅनिफेस्टेशन लोकली आलेलं असतं ते इंटरनल डिरेंजमेंट ऑफ व्हायटल फोर्स, म्हणजे आतल्या एखाद्या मेलडी आजारामुळे ते तयार झालेलं असतं. तुम्ही लोकली बरं केल्यानंतर ते एक सिम्पटम आहे, ते प्रॉमिनंट सिम्पटम आहे. आणि तुम्ही लोकली ट्रीट केला, काय केला, तो प्रॉमिनंट सिम्पटम तुम्ही घालवला आहे, ज्याच्या आधारे तुम्हाला कधीतरी रेमेडी देणं सोपं जाणार होतं. आलं का लक्षात? मग तो गेल्यानंतर तुम्हाला त्याची टोटॅलिटी फॉर्म करणं अधिक अवघड होणार आणि त्याला बरं करण्याचा तुमचा प्रश्नच मिटून जातो. आलं लक्षात? हॅलो सर मग टिनियाच्या बोला. केसेस मध्ये काही फिजिकल ऍप्लिकेशन येतात, टिनिया टुरिस्टच्या केसेस मध्ये काही बरेचसे होमिओपॅथ देतात ते चुकीचं लोकल आहे. ऍप्लिकेशन करायला. सर्वात चुकीचं आहे ना. ते पण सबस्टिट्यूट झालं ना, म्हणजे ते इंटरनली तर ते म्हणजे ते आउटवर्डली नाही ना. आलेले आहे पॅचेस, मेडिसिनच जाईल ना. हा नाही 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 ऍक्च्युली बघा, एकदम स्टार्ट पासून मी सांगतो, म्हणजे अॅपरोजम ऑर्गॅनिझम स्टार्ट करायच्या वेळेस सर्वात पहिलं व्हायटल फोर्स आहे ना, व्हायटल फोर्स काय करतो, तुमच्या अति महत्वाच्या अवयवापासून आजाराला कमी महत्वाच्या अवयवापर्यंत नेतो. तुमचे देवाने कसं आहे, निर्मिती, शरीराची निर्मिती करताना तुम्हाला हृदय एकदम असं रिब्स मध्ये का ठेवलंय, फुफ्फुस एकदम याच्यात, तुमचा मेंदू एखाद्या कवटीमध्ये का ठेवलंय, त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे नाही का. आणि मग तुमचं सर्वात कमी महत्वाचा अवयव काय, स्किन आहे. स्किन फाटल्याने तुम्हाला काय होणार आहे का, जानमाल की हमी का, नाही. तर व्हायटल फोर्स पण त्याच पद्धतीने काम करतो. तुमच्या एखाद्या इंटरनल मेलडीमुळे आतल्या अवयवाला त्रास होतोय, तर तो आहे ना त्या फोर्सला, म्हणजे तो पण डिसीज फोर्स आहे ना, त्या फोर्सला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आणि तो कुठून बाहेर पडणार, कुठल्या तरी ओपनिंगने बाहेर पडणार ना. आलं का लक्षात? जसं पाईल्स होतं तुम्हाला, हा, किंवा तोंड येतं नाही का प्रत्येकाचं, नाही का, किंवा सर्दीच होते नाही का, डिस्चार्ज वाढतात, कुठले डिस्चार्ज रूपी तो बाहेर काढणार आहे. डिस्चार्जला बाहेर काढताना त्याला तोंड, नाक, घसा, अॅनस सापडेल, नाही सापडेल तर स्किन सापडेल. मग स्किनला कुठेतरी होल पडणार किंवा तिथे इरिटेशन होणार, खाज येणार, ती फुटणार, तिथे ते चट्टा दिसणार. म्हणजे काय झालंय, तुमचा इंटरनल मेलडी त्यांनी बाहेर काढलेला आहे. आणि आता तुम्ही काय करणार, त्याला एक्सटर्नल ऍप्लिकेशन लावून ती जे बाहेर काढलेला आजार आहे तो घालवणार, म्हणजे तो लोकली बरा करणार. पण त्याचं मूळ कारण शोधलं का नाही, तो मूळ कारण घालवलं का नाही. मग त्याने काय झालं, तुम्ही आतमध्ये लोटलाय, तो परत व्हायटल फोर्सच्या विरोधात काम केले आणि मेलडी कुठे गेली, मग तुमच्या सांध्यामध्ये गेले. म्हणजे जसं सोरायसिस तुम्ही सप्रेस केल्यानंतर आर्थरायटिसची केस निघाली, एखाद्याला हायपरटेन्शन झालं, एखाद्याला कार्डियक डिसीजेस झाले. आता हे कसं आहे, प्रूव्हन फिनोमेना नाही, म्हणजे याला तुम्ही असं नाही का, जसं बटन दाबल्यावर लाईट लागला, कसा लागला माहित नाही पण लागला, तसं आहे. हे घडतं फक्त कसं आहे माहिती का, सायन्स एवढं प्रगत झालेलं नाही का, तुम्ही स्किन इरप्शन दाबल्यामुळे तुम्हाला कार्डियक डिसीज झाला हे दाखवणं शक्य नाही. नाही करू. पण ते घडतं कारण की ते प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे, आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे कुठे ना कुठे. आणि हे एवढे जे क्रोनिक डिसीजेस एक किती स्लो प्रोग्रेस असताना त्यांचं फिनोमेनाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. तेच दुर्दैव आहे. आपले होमिओपॅथ पण तेच करतात, कुठेतरी एक्सटर्नल रेमेडी लावणं आणि पेशंटला लगेच आराम करून देणं. मी जशी प्रॅक्टिस चालू केली, म्हणजे माझी प्रॅक्टिस खूप छोट्या दिवसाची आहे, खूप कमी पेशंटची आहे,
पण मी ते जे ऑर्गॅनन वाचल्यानंतर म्हणजे मी स्टार्टच ऑर्गॅननी केली आहे आणि आता याच्यात विषय निघाला म्हणून ज्याला कोणाला प्रॅक्टिस सुरू करायची आता बरेच कधी कधी ग्रुपमध्ये डिस्कशन होतं किंवा याच्यात पण होतं प्रॅक्टिस सुरू करायची कोणी म्हणतं कोणती मेट्रेमेडिका वाचू कोणता ड्रग वाचू तर सगळ्यात पहिलं ऑर्गॅनन वाचा ऑर्गॅनन शिकूनच घ्या काय माहिती का ऑर्गॅननचं एकच बुक आहे मेट्रेमेडिकेचे लागेल तेवढे ग्रंथ पडलेले आणि ऑर्गॅननचं एक बुक घेतल्यानंतर आणि ते शिकलं आणि ते जर फॉलो केलं ना तर तुम्हाला कुठलीही म्हणजे जसं तुम्ही आता काल बघितलं किंवा सरांच्या केसेस बघतो आपण किती बी इनक्युरेबल केसेस असली जे वाटते आपल्याला क्युरेबल नसते आता क्युरेबल केस आणि इनक्युरेबल केस आणि मन सरांनी फार चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनन मध्ये समजून सांगितलेले इतकं ऍप्ट सांगितलेलं आहे का तुमचं कन्फ्युजन कधीच होणार नाही तुम्ही कधीच पेट स्कॅन बघणार नाही किंवा डेंग्यूचे प्लेटलेट बघणार नाही कधीच बघणार नाही कारण ते इतकं ऍप्ट सांगितलंय आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शिकलेच नाही ऑर्गॅनन मधल्या तर तुम्हाला कायम कन्फ्युजन राहणार आहे तुम्ही रेमेडी काय असतं डिसीज किंवा पेशंट बरं करताना रेमेडी सापडणं फार छुपी गोष्ट आहे कारण एवढे ऍप तुमचे रेपर्टरायझेशनचे जे सॉफ्टवेअर निघाले कुठे ना कुठे तुम्हाला आहे ना एक सिमिलर ऑलमोस्ट सिमिलर रेमेडी भेटूनच जाते आणि तुम्ही ती देता काही काळापुरतं पेशंट बरं होतं मी बऱ्याच लोकांचे म्हणजे जे फॉलो बघितलेले आहे समजा एखादा सोरेसिस किंवा एखादा एक्झिमा बरा केला ना तर ते सरांचं म्हणणं काय माहिती का एक्झिमा जर ट्रीट करताय ना जर तुमचं आता तळ हाताची स्किन आहे किंवा हाताची जी स्किन आहे ना त्या स्किन सारखं टेक्स्चर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो एक्झिमा बरा झालेला नाही आपण काय करतो खूप खराब झालेली केस आहे जसं आता मी त्या दिवशी ती आपल्या हर्पीची केस सांगली बऱ्यापैकी तो आता बरा दिसतोय थोडेसे पेचुल्स राहिलेले म्हणजे तो बरा झालाय का नाही ऍक्च्युअली त्याचं पूर्वी होतं एक डाग सुद्धा राहिला नाही पाहिजे त्या पेशंटला त्यावेळेस तो बरा होणार आणि ते कुठल्याही म्हणजे लोकल ऍप्लिकेशन न करता आणि तसं घडतं मी एवढ्या दिवसाची प्रॅक्टिस करतो कुठल्याही मदर टिंचर आणि कुठल्याही लोकल ऍप्लिकेशन वापरणे वॉंग सारखे नाही मेलॅझमा सारखे डॉग नंतर विटिलिगो सारखे डॉग डाग पण गेलेले आणि ऍप म्हणजे तुमची स्किन जसं एक्झिमा आहे ना एक्झिमाची स्किन आता कसं राहतं माहिती याच्यात पण एक आहे जर आता समजा एखाद्याला 10 वर्षापासून एक्झिमा आहे किंवा एखाद्याचा पॉलिप 10 वर्षात डेव्हलप झालेला आहे थोडा त्याला डेव्हलप होऊन तो पॉलिप झालेला आहे आणि मग फिजिशियनची किंवा पेशंटची पण अपेक्षा असते डॉक्टर 2 महिन्यात गेलाच पाहिजे असं होत नाही ऍक्च्युली तो एक्झिमा ट्रीट करून करून इतका क्रोनिक केलेला आहे त्याच्यावरती एवढे काही प्रयोग झालेले आणि त्याचा मूळ कारण शोधण्याचं 1 आणि 2 विजिटचं कामच नाही तुम्हाला एक साधी केस सांगतो एक पाईल्सची केस फार छोटा आजार आहे पाईल्स नाही का तर पेशंट कधीच पाहिलं की दुसऱ्या विजिट मध्ये त्याचं ऍप कारण सांगत नाही किंवा आपल्याला पण सापडत नाही एक लेडीज होती 50 इयरच्या अराउंड असेल तिची सगळी हिस्ट्री घेतली सगळं झालं मोस्ट प्रोबेबल रेमेडी दिली आणि तिला 8 दिवसानंतर परत फॉलोअपला बोलवलं तिला काही इम्प्रुव्हमेंट नव्हती परत एकदा केस घेतली दुसरी मोस्ट प्रोबेबल दुसरी वाटली तिनं पण फरक नाही पडला ती केस तीच सांगायची मोस्टली परत परत तेच सिमटम बऱ्याच वेळा मग असं ठरलं का यार केस तर बरोबर आहे आणि टोटॅलिटी पण बरोबर आहे रेमेडी पण बरोबर आहे पण पेशंट 1.5 महिना झाला पेशंटला काहीच इम्प्रुव्हमेंट नाहीये मग अशा वेळेस काय ऑब्विस कॉज असतो नाही का पेशंट दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या विजिट तर ती लेडीज म्हटलं मावशी असं आहे आता एवढं सगळं केलं एवढे चांगले औषध देतोय पण असं काहीतरी आहे ते तुम्ही पण सांगत नाही मला पण कळत नाही म्हणून तर आपण बरं होत नाही बरं का मग ती म्हणे काय डॉक्टर तुम्ही माझ्या मुलासारखे आणि लाज वाटती मला इतकी हार्ड स्टूल होती का मला ती बोटानीच काढायला लागते आलं लक्षात आता ते बोटाने काढायचं तर मेकॅनिकल रिमूव्हल ऑफ स्टूल सिलिशिया दिली 5 दिवसामध्ये पेशंट बरी जाईल मग हे कधी होतं हे 1 आणि 2 दिवसात आपली रेमेडी कधी कधी ऍप काम करते पण आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला किती वेळ लागले सांगता येत नाही मी पेशंट घेतल्यानंतर पहिले सांगतो समजा वडचं केस आली तू 15 दिवसात बरा होशील का 15 महिन्यात बरं होतील हे मला सांगता येणार पण तू बरा माझ्याकडेच होणार फक्त तुला पेशन्स ठेवायचे शांतता ठेवायची कारण तू इतके दिवस सहन केलेले काही दिवस सहन करायला काहीच अडचण नाही आणि बघा आता तिला एवढा त्रास होता तर 1.5 महिना थांबली का तर तिला 2 वर्षापूर्वीपासूनच तिला ऑपरेट सांगितलेलं आहे 2 वर्ष ती थांबली तर 1.5 महिना का नाही थांबणार फक्त सांगताना तुम्ही ते व्यवस्थित एक्सप्लेन केलं पाहिजे आणि लागतोच ऑब्विस कॉजेस किंवा असे काही कारण असतात ते मोस्टली क्रोनिक केसेस मध्ये तुम्हाला तिथपर्यंत जायला बराच वेळ लागतो किती पण तुम्ही जागृत प्रॅक्टिशनर असले पण पेशंट सर्व काही तुम्हाला 1 का 2 विजिट मध्ये सांगले असं अशक्य आहे कुठं होतो सर आपण इथपर्यंत कळलं कोणाला आवाज गेला सर 8वा ऍफोरिझम आपण सुरू करणार होतो सर 9 मिनिटं बाकी आहेत अच्छा बरं हा 7व्या मध्ये काही प्रॉब्लेम आहे कोणाला बरं आतापर्यंत 7 ऍफोरिझम वाचले कोणाला एखादा वर्ड समजला नाही एखादी कन्सेप्ट समजली नाही असं आहे का
हे वाचलंच नाहीये मग. हे बघा, वाचाल तर वाचाल, कारण असं आहे, आम्ही दोघांनी किती बडबड केली तर जोपर्यंत तुम्हाला ती कन्सेप्ट वाचून कळत नाही तोपर्यंत काही फायदा नाहीये. आणि जोपर्यंत तुम्हाला बरं, ऑर्गॅनिक ठीक आहे. समजत नाही तोपर्यंत प्रॅक्टिसचा काही फायदा नाही. तुम्ही सर जे एक म्हटलात, विचारायचं आहे. हॅलो. हा बोला मॅडम बोला. सर ऍक्च्युली एखाद्या पेशंटला म्हणजे ऍडिक्शन असेल, ते म्हणजे काय तर टोबॅको वगैरे, तर तो पेशंटची इच्छा नाहीये सोडायची, पण आपण मेडिसिन तर देतोय, प्रॉपर मिनिमम आहे, पण ते पेशंटची इच्छाच नाहीये, कारण ते ऑब्स्टॅकल होतं ना, मेडिसिन तर प्रॉपरली ऍक्ट नाही करणार. ते एक मेंटेनिंग कॉज आहे त्याच्यासाठी. तर मग अशा केसेसमध्ये कसं करायचंय, पेशंट पण ऐकत नाही आणि मग त्याला बरं पण व्हायचंय, तर मग अशा वेळेस नाही, काय करायचं? त्याला नाही बरं व्हायचं राहत ऍक्च्युली, त्याला नाही, त्याच्या नातेवाईकांना बरं व्हायचं करायचं असतं. ऍक्च्युली त्याची इच्छा असली तर तो सर्व सांगणारच. हा 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 ऍक्च्युली वर्क रिलेटेड स्ट्रेस आहे, त्याची वाईफ परेशान आहे, पण तो सोडायला तयार नाहीये. त्यामुळे मी काय करू मला काही कळत नाहीये आता. ऍक्च्युली याच्यात कसं असतं माहिती का, कुठल्याही म्हणजे बेसिक होमिओपॅथीचं बेसच असं आहे, जोपर्यंत तुम्ही पर्टिक्युलर काहीतरी मिळत नाही तुम्हाला त्या पेशंटमध्ये आणि ती रेमेडी देत नाही तोपर्यंत त्याला असंच होणार. बऱ्याच वेळा काय होतं, आता जर तुम्ही म्हणले का तो सांगत नाही, ऍक्च्युली त्याची केस तुम्ही त्याच्या रिलेटिव्ह थ्रूच घेतली असणार ना. नाही हॅलो, नाही सर, रिलेटिव्ह थ्रू नाही, पर्सनलीच घेतले. पर्सनली घेतली, मग तो सोडत नाही म्हणजे काय होतंय ऍक्च्युली त्याच्यात? काय नाही, जास्त स्ट्रेस आलं की मग ते ऍडिक्शन होतो, कमी करतो, पण तो तेच म्हणतो की कमी करायचं. टिपिकल एनव्ही पेशंट आहे सर. मला आधी वाटत होतं एनव्ही आणि सल्फर आता बघा, मध्ये हे बघा, आता एनव्ही इथे आहे. आपण आहे ना, आपण एक्साइटिंग कॉज, मेंटेनिंग कॉज शिकलो ना. आता स्ट्रेस हा एक मेंटेनिंग कॉज आहे नाही का. आता त्याला तो स्ट्रेस कसला येतो, आता त्या स्ट्रेस बऱ्याच वेळा काय होतं, प्रत्येक वेळेस रेमेडीज काम करते असं नाही. आपल्याला ते जे म्हणलं ना, फिजिशियन्स प्रिझर्वर झाला पाहिजे, तर त्याला ज्या ज्या गोष्टीपासून त्रास आहे ती गोष्ट त्याला म्हणजे बिना मेडिसिनची पण कमी करता येईल का, याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे. जसं योगा केलं पाहिजे, स्ट्रेस बस्टर्स असतात ना, योगा, काउन्सिलिंग. मेडिटेशन, काउन्सिलिंग, या काउन्सिलिंग सगळ्या गोष्टी पण केलं. अति महत्वाच्या आहे. हा, पण ते जॉब रिलेटेड स्ट्रेस आहे ना, एक तर जॉब नाही सोडू शकत आणि तिथे पॉलिटिक्स चालते, नाही, त्याच्यामुळे आता इथं आणि पण आहे ना मॅडम, जॉब रिलेटेड स्ट्रेसचं कसं असतं माहिती का, याला सर्वात चांगला उपाय आहे ना मेडिटेशन आहे. म्हणजे तुम्ही मेंटली मेडिटेशन एवढं काम होतं का तुम्हाला. जॉबचा स्ट्रेस कोणाला नसतो, सगळ्यांना असतो, तुम्हाला असतो, मला असतो, पण तो कसा टॅकल करायचा ना, हे त्याला शिकणं गरजेचं आहे. करतात मेडिटेशन, पण त्याच्यातही कंटिन्युटी नाहीये, एक दिवस केलं की एक हा, दिवस मग बंद झालं ना, असं मग आहे. इथंच आहे. आता बघा, इथं जे 255 अपोरिझम आहे ना, का एखाद्या केसला काय ऑब्स्टॅकल येत आहे, का मेंटेन राहते, का बरी नाही होते, त्यावेळेस त्या पेशंटचं काहीतरी चुकतंय, बरोबर की नाही. ते पेशंटचं चुकतंय, त्याला तुमचा काही दोष नाही. ते पेशंटने तिची चूक सुधारलीच पाहिजे. त्याला बरं व्हायचं असेल तर ते त्यांनी करण्याचे 255 मध्ये हेच सांगितलेलं आहे, एखादी केस तुम्हाला मेंटेन राहिली तर रोग्याचं काय चुकतंय ते बघितलं पाहिजे. आणि ते चुकतंय तर त्याला ते समजून सांगितलं पाहिजे का चुकतंय, तू ते केलं नाही पाहिजे. ऍक्च्युली ते तसं केलंच पाहिजे ते. आता एखादं जर जाणून बुजून अज्ञानाचं सोंग आणत असेल तर त्याला ज्ञानी कसं करणार आपण. बरोबर. 255 मध्ये बघा, हनीमन सरांनी इतकं प्रत्येक गोष्टीमध्ये एवढं भारी एक्सप्लेन केलंय बघा. 255 मध्ये सरांना तिथं कधीतरी तुमच्यासारखंच कोणीतरी भेटला असेल ना, जो ऐकत नाहीये, आहे का नाही. बरोबर. मग ते लगेच नोंद केली सरांनी, लगेच तुम्हाला सांगितलं ते कसं करायचं. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपण काय ब्रह्मदेव थोडीचे प्रत्येकाला आपण सगळं सरळ करू असणार आहे, असं आहे ना. ऍक्च्युली म्हणजे इथं कसं आहे माहिती का, ऍक्च्युली इथं तुमचं मेडिसिन चुकीचं असं असू शकत नाही. बऱ्याच वेळा पेशंट तेवढं विलिंग नसतं, जसं मध्येच पेशंट ट्रीटमेंट सोडून जातं आणि नंतर परत वर्षाने येतं. याच्यात चुकी कोणाची, पेशंटचीच आहे ना. बरोबर. तुम्ही जे म्हटलात ना सर की राठोड घ्यायचा नवीन, का, वेळ संपलाय? हा, नाही आहे सर, नवीन आहे. नवीन हा, नवीन बोला ना, बोला. लोकांना बा तुम्ही सांगतात की बा कोणतं मटर मेडिका वाचायचं, तुम्ही म्हणतात की हा. ऑर्गॅनन वाचा फक्त. हम्म. रिसेंटली मी एका ठिकाणी ऐकलं, बहुतेक डॉक्टर रिचर्ड ह्युजेस जे होते आपले स्टॉलवर्ट होमिओपॅथी, तर हा. रिचर्ड ह्युजेस, मी ऍक्च्युली ना ते वाक्य मी कुठेतरी लिहिलेलं होतं, मला सापडत नाही. तर रिचर्ड ह्युजेसने असं सांगितलेलं आहे त्यांच्या फिलॉसॉफीच्या त्या याच्यामध्ये की नवीन प्रॅक्टिसरने ऑर्गॅनन वर्षातनं 4 वेळेला वाचलं पाहिजे, 4 वेळेला. करेक्ट.
आणि जो सेटल प्रॅक्टिशनर आहे त्याने वर्षातनं कमीत कमी एकदा वाचलं पाहिजे. एकदा तरी वाचलं म्हणजे आणि सर मी जे म्हणतो ना तुम्ही तुमच्या ऑर्गनाईजच्या नोट्स काढा. कारण काय असतं माहिती का नोट्स काढण्याची सवयीचा फायदा काय माहिती का मी जसं म्हणलं मी फार्मॅकचं बुक 5 वेळा वाचलंय बरोबर की नाही ते 5 वेळा वाचताना पहिली रिव्हिजन मला 1.5 महिना लागला दुसरीला महिना बरोबर. लागला तिसरीला 40 दिवस लागले आणि लास्ट रिव्हिजन माझी 5 दिवसात झाली. त्याचं कारण आहे का ते मेमोराईज करायला तुम्ही एका दिवसात मेमोराईज नाही करू शकत. जसं आता मी एवढं फाडफाड बोलतोय आणि काही कन्सेप्ट तुमच्या डोक्यावरून जाते का ते मेमोराईज व्हायला मला तेवढ्या वेळा ते वाचायला लागले समजून घ्यायला लागले परत 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 तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्ण कळते आणि ज्यावेळेस तुम्हाला ही सर्व कन्सेप्ट म्हणजे 296 का 94 अॅफोरिझम आहे त्याच्यामध्ये हनुमान सरांना कुठे कुठे काय काय म्हणायचं होतं आणि कशासाठी सांगितलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या केसमध्ये मला आजपर्यंत मी कोणाकडे शिकलो नाही पण मला कधीच कुठल्या केसमध्ये कन्फ्युजन नाही. कारण एखादा जसं मॅडमने सांगितलं तो बरा नाही होते तो का बरा नाही होते हे सरांनी सांगितलेलं आहे. त्याचं उत्तर आहे ते तुम्ही जर organelles. वाचल्या उत्तर आहे ऑर्गॅनमध्ये प्रत्येक जिथं तुम्ही अटकणार आहे ना जिथं तुम्हाला क्युअर भेटणार नाही तिथं ते का नाही भेटत आहे सरांनी सगळ्या बाजूने विचार करून त्या माणसाने 40 वर्ष लावले ते ऑर्गॅनल लिहायला आपण 4 वेळा वाचायला एक ऑर्गॅनलची तुम्हाला आवृत्ती करायला 3 ते 4 महिने लागणार तुम्ही तेवढा वेळ देऊ शकत नसेल तर कशाला होमिओपॅथी करायची. बरोबर. आणि ते लिहिलं कशासाठी सर आपल्यासाठीच लिहून गेले सर. पुढचं सेशन घ्यायचंय काय करायचं चालेल सर माझ्याकडे घेऊन तसं मी टाकू. 16 पर्यंत करू शकतो काय प्रॉब्लेम घेऊन बाकीच्यांना टाकू. म्हणजे डोक्यावरून जात 2 असेल तर मिनिटात काय एंड करायचं बाकीच्यांना नाही आहेत विचार सर 36 लोक आहेत आपले मेंटेन ज्यांना चुकून ओके काही थोडंफार राहिलं तर ते करतील नंतर अटेंड ओके हवं तर रेकॉर्डेड पण मग ते आपण जेवढं पुढे जात राहू तेवढं बरं येते. हा चालू करा सर 8वा नंबर 2 मिनिटात आपण रिजॉईन होऊ परत. ओके सर्वच्या सर्व 8व्यामध्ये काय सांगितले सर्वच्या सर्व लक्षणे काढून टाकल्यानंतर म्हणजे आता आजार कसा बरा झालाय आपण ते बघणार आहे म्हणजे आता तुम्ही पोर्ट्रेट ऑफ डिसीज तयार केलाय तुम्ही रेमेडी दिली आहे आणि तुमचे सर्व लक्षणे गेलेले आणि मग जे ॲलोपॅथ म्हणता ना का तर तुम्ही लक्षण घातले पण बरं नाही केलं नाही का सर्वच्या सर्व लक्षण काढून टाकल्यानंतर सर काय म्हणतात का हे दाखवणं कसं शक्य आहे का शरीरात हेल्थ शिवाय दुसरं काय राहिलेलं आहे म्हणजे तो पूर्ण निरोगी झालाय हे कसं दाखवणार कारण तुम्हाला काही लक्षणच नाही राहिले फुटनोट मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देताना सरांनी काय सांगितलं पेशंट अशा रीतीने बरा झाल्यानंतर एकही सिमटम शिल्लक नाही आजाराचा कुठलाही अंश शिल्लक नाही आणि निरोगीपणाचे सर्व चिन्ह कायमस्वरूपी परत आलेले आहेत बरोबर की नाही आणि मग अशा अवस्थेमध्ये आपण रोग म्हणजे जसं ॲलोपॅथिक लोक म्हणतात ना कुठेतरी कोणता तरी मायक्रो शरीराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात बसलेला आहे आणि तो रोग तसाच शिल्लक राहिलेला आहे हे म्हणणे म्हणजे अगदी मूर्खपणाचे लक्षण आहे तरी देखील त्या काळातले जे फिजिशियन होते निष्णात वैद्य हॉफेलँड एक त्यांचा उल्लेख आहे ते त्यांनी काय स्टेटमेंट दिलं होतं का होमिओपॅथी रिमूव्ह सिम्पटम नॉट द डिसीज म्हणजे होमिओपॅथी लक्षणे काढते पण आजार तसा शिल्लक ठेवते मग सरांनी त्यांना चॅलेंज केलेले जर सगळे सिम्पटम गेलेले तुम्ही ठेवलेला तुम्ही म्हणता तो आजार मला दाखवा कारण त्यांना आजार हा मटेरियल स्वरूपात पाहण्याची सवय झालेली आहे व त्यांना सारखं वाटतं की आजार कुठेतरी शरीरात लपलेला आहे आणि तो असणारच आहे तो परत येणारच. ओके इथे ना ते म्हणजे आपण जे विचारलं होतं ना आता मागाशी की रिस्टोर करायचं आहे तर इथं तो हा ते आलेले परमनंट हा द राईट सायन्स